आपल्याला माहीतच आहे की हिवाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रतीची कोथिंबीर मार्केटमध्ये येते आणि या कोथिंबीरीची चव देखील खूप छान लागते. म्हणूनच हिवाळ्यामध्ये आपण कोथिंबीरचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. आज आपण नागपूर स्पेशल सांबर वडी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. सांबर वडी अगदी परफेक्ट होण्यासाठी आणि पारंपरिक चवीची लागण्यासाठी काय करायचे आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. सांबर वडी बनवण्यासाठी सुरुवात करण्याआधी इथे मी थोडं सुकं खोबरं खिसून घेणार आहे. सुकं खोबरं डेसिकेटेड न घेता शक्यतो तुम्ही खिसणीवरच खिसून घ्यायचे आहे. वडीच्या सारणामध्ये आपण हे खिसून घेतलेलं जे खोबरं आहे भाजून घातल्यानंतर ते सारणामध्ये देखील ते तितके छान दिसते आणि खायला देखील ते तितकेच चविष्ट लागते. या काही लहानसहान गोष्टी आहेत, त्यामुळे आपलं जे सारण आहे वडीचं ते अगदी पारंपरिक पद्धतीचं होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. इथे मी जी अर्धी सुकं खोबऱ्याची कवड घेतलेली आहे ती पूर्णपणे खिसलेली नाही. मला 1 वाटी सुकं खोबऱ्याचा खीस हवा आहे. राहिलेलं आपल्याला सुकं खोबरं बाजूला ठेवायचं आहे. यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे. तुम्ही याऐवजी आलं लसूणची पेस्ट घेऊ शकता. आपण ही सांबर वडी बनवत आहोत. सांबर वडी म्हणजेच कोथिंबीर वडी. नागपूरमध्ये कोथिंबीरीला सांबर म्हटलं जातं. कोथिंबीर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला पंख्याखाली ही कोथिंबीर 3 ते 4 तास छान वाळवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे. कोथिंबीरीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. 2 वाट्या आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे. आता वडीच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. ज्या वाटीच्या मापाने आपण कोथिंबीर घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने मी बेसन आणि मैदा देखील घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला कडकडीत गरम करून घेतलेले 2 चमचे तेलाचे मोहन घालायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं कोमट झाल्यानंतर आपल्याला पीठ अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला व्यवस्थित सर्व बाजूने तेल लागेल. मोहन घालताना आपल्याला अगदी 2 चमचेच तेलाचं मोहन घालायचं आहे. यापेक्षा आपण जर जास्त तेल घातले यामध्ये तर आपल्या या सांबर वडी तेलकट होतील. आता इथे बघू शकता ही मी मूठ तयार करून घेत आहे. मूठ व्यवस्थित तयार झाली म्हणजे आपलं हे जे तेलाचं मोहन परफेक्ट आहे. आता या पिठामध्ये आपल्याला पाव छोटा चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचे आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. यासाठी इथे मी 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीच्या मापाने आपण पीठ घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता ही कणिक मळताना आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि पीठ मळून घ्यायचे आहे. आता या पिठामध्ये आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. जास्त पाणी गेलं तर पीठ चिकट होईल आणि आपल्या पोळ्या पोळपाटाला चिटकून राहतील. म्हणून थोडे घट्टसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे आहे. बघा इतकं घट्ट आपल्याला हे पीठ हवं आहे. माझे थोडे घट्टसर असे हे कणिक मळून झालेले आहे. आपण हे कणिक मळण्यासाठी 1 वाटी पाणी घेतले होते, त्यापैकी अर्धी वाटी आणि त्याच्यावर थोडे पाणी मला लागलेले आहे. कणिक मळून झाल्यानंतर आता यावर आपल्याला थोडे तेल घालायचे आहे आणि आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊ. सारण बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई हलकी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे खसखस घालायचं आहे. याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही, मात्र आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आपल्याला खसखस भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपलं हे खसखस भाजून झालेलं आहे, छान भाजलं गेलेलं आहे. आता यानंतर लगेचच आपल्याला त्याच भांड्यामध्ये तीळ भाजून घ्यायचं आहे. 3 टेबलस्पून इतके तीळ आहेत. सफेद गावरान तीळ घेतलेले आहेत. याची चव खूप छान लागेल सारणामध्ये, म्हणून मी पॉलिश तीळ न घेता गावरान तीळ घेतलेले आहेत. तीळ बघा तडतडू लागलेले आहेत. आता हे देखील आपण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. कढई जर जास्त गरम झाली असेल तर आपल्याला गॅसची फ्लेम आता कमी करायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाव कप म्हणजे 4 टेबलस्पून इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले गेले पाहिजे. शेंगदाण्यांचा छान तडतडचा आवाज आला की याचा अर्थ शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेले आहेत. आता शेंगदाणे देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे देखील आपल्याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थोडं थंड होऊ द्यायचे आहे. आता सगळ्यात शेवटी त्या सेम कढईमध्ये मी सुकं खोबरं भाजून घेत आहे.
सुकं खोबरं देखील छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आता सुकं खोबरं देखील मी छान गुलाबीचा रंग येईस्तोवर भाजून घेतलेलं आहे आणि ते आता या प्लेटमध्ये काढून घेत आहे. ज्या प्लेटमध्ये मी खसखस काढून घेतलेले आहे त्याच प्लेटमध्ये खोबरं काढून घेत आहे. सारणासाठी लागणारे सर्व जिन्नस आपण भाजून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघा शेंगदाणे हे थंड झालेले आहेत. याच्या वरच्या ज्या साली आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला पल्स मोडवर थोडे असे जाडसरच ठेवायचे आहे. यानंतर आता यामध्येच आपण तीळ देखील बारीक करून घेणार आहोत. भाजून घेतलेले जे सफेद तीळ आहेत ते शेंगदाण्यासोबतच मी घालत आहे आणि एकदाच मी पल्स मोडवर हे मिश्रण फिरवून घेणार आहे. आपल्याला अगदी हे बारीक करायचे नाही, थोडेसे रवाळ हे मिश्रण ठेवायचे आहे. हे बघा इतपत हे जाडसर आपल्याला ठेवायचे आहे. आता यानंतर इथे आपण जे सुकं खोबरं घेतलेले आहे ते हलके असे मी हाताने चुरून घेत आहे. जास्त चुरायचे नाही, थोडे आपल्या हलक्याच्या हाताने चुरून घेत आहे. आता यानंतर आपल्याला सारण बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेले आहे. अगदी कमी तेल घ्यायचे आहे, जास्त तेलाचा वापर इथे करायचा नाही. 1 चमचा तेल घेतलेले आहे. तेल हलके गरम झाल्यानंतर इथे मी जिरे घातलेले आहेत. जिरे छान फुलले आहे. आता यामध्ये आपण जी भाजून घेतलेली खसखस आहे ती घालायची आहे. आपण खसखस आधीच भाजून घेतलेली आहे. तेलामध्ये आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये आपण जो कुटून घेतलेला लसूण आहे त्याची पेस्ट घालायची आहे. लसूण तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं मी खसखस आणि लसूण छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये सुके पावडर मसाले घालत आहे. अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे. 1 टीस्पून इथे मी काळा मसाला वापरलेला आहे. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला वापरायचा आहे. 1 टीस्पून आपल्याला धने पावडर घालायची आहे. अगदी 1 टीस्पून आपण जिरे पावडर घालणार आहोत. इथे भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर तयार केलेली आहे आणि ती घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचे आहे. आता हे सर्व पावडर मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. 1 मिनिट परतून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये तयार केलेली शेंगदाणा आणि तिळाची जी भरड आहे ती यामध्ये घालायची आहे आणि छान आपल्याला एकदा परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. आपण सर्व जिन्नस आधी भाजून घेतल्यामुळे इथे आपल्याला हे जास्त वेळ परतवत राहायची गरज नाही. आता यामध्ये आपण भाजून घेतलेले जे सुकं खोबरं आहे ते देखील घालणार आहोत आणि सर्व जिन्नस आपण एकत्र करून पुन्हा एकदा अगदी 1 मिनिट परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे. आता या सारणामध्ये आपण अगदी 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा साखर घालणार आहोत आणि 1 छोटा चमचा आपल्याला यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे. तुम्ही आमचूर पावडरऐवजी लिंबाचा रस देखील पिळून घालू शकता. आता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मी परतून घेत आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स जे सांबर आहे म्हणजेच कोथिंबीर आहे ती घालायची आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की कोथिंबीर धुवून झाल्यानंतर छान वाळली पाहिजे, छान कोरडी झाली पाहिजे. जर कोथिंबीर ओलसर राहिली तर आपलं हे सारण देखील थोडं ओलसर होऊ शकतं आणि आपली ही जी सांबर वडी आहे ती नरम पडेल. यासाठी आपलं हे जे मिश्रण आहे, सारण जे आहे ते अगदी परफेक्ट तयार होणं खूप गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. सगळ्यात शेवटी आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा परतून घ्यायचं आहे. इथे आपलं हे सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे. छान असं हे सारण कोरडं झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊया आणि हे सारण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तर यानंतर आपल्याला आणखी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 चमचा काळा मसाला घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून तेल घालायचे आहे. इथे आपला हा मसाला देखील तयार झालेला आहे. आता यानंतर आपण मळून घेतलेले जे कणिक आहे, जे 15-20 मिनिटासाठी बाजूला ठेवले होते ते पुन्हा एकदा मी मळून घेत आहे आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत. हे बघा इतके हे लिंबाच्या आकाराचे हे गोळे तयार करून घेतलेले आहे. आता यामधला एक गोळा घेऊन याची छोटी पोळी लाटून घेणार आहे. पोळी लाटताना आपल्याला बिलकुल सुक्या पिठाचा वापर करायचा नाही किंवा तेलाचा वापर देखील करायचा नाही. इथे बघा आपलं परफेक्ट असं हे पीठ मळून घेतल्यामुळे इथे बिलकुल आपली ही पोळी पोळपाटाला चिटकत नाही. पोळी आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही. हे बघा मध्यम जाडीची ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता ही अशा प्रकारे मी पोळपाटावर ठेवून यावर आपण जो तयार केलेला हा जो मसाला आहे तो लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बोटांच्या साहाय्याने आपल्याला पोळीच्या सर्व बाजूने हा जो तयार केलेला मसाला आहे तो आपल्याला पसरून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी गरम मसाला देखील घेऊ शकता किंवा गोडा मसाला देखील घेऊ शकता.
आता पोळीचा जे मध्यभाग आहे त्याच्यावर आपल्याला तयार केलेले जे सारण आहे ते भरायचे आहे. हे बघा, भरपूर असे हे सारण भरलेले आहे. जवळजवळ 1 ते 2 टेबलस्पून इतके हे सारण यामध्ये मी भरलेले आहे. आता या ज्या कडा आहेत ना, आपल्याला त्या बंद करून घ्यायच्या आहे. थोडे मी पाणी लावून घेत आहे आणि पोळीची जी वरची बाजू आहे ती आधी बंद करून घेणार आहे. पाणी लावल्यामुळे ह्या ज्या कडा आहेत त्या ओपन होणार नाही, म्हणजे सुटणार नाही. पोळीच्या जी खालची आणि वरची कडा आपल्याला आहे ती बंद करून झाल्यानंतर आता ज्या साईडच्या कडा आहेत त्या देखील आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथे आपली एक मस्त अशी सांबर वडी तयार झालेली आहे. आता ही सांबर वडी आपण प्लेटमध्ये ठेवूया. पण प्लेटला मी थोडं असं मैदा पसरून घेत आहे, जेणेकरून आपली ही तयार झालेली वडी आहे ती प्लेटला चिकटणार नाही. अशाच पद्धतीने आपण आणखी एक वडी बनवून बघणार आहोत. इथे छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि याला अजिबात सुके पीठ किंवा तेल न लावता छान पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना आपल्याला बिलकुल जाड किंवा पातळ पोळी आपल्याला लाटायची नाही. इथे माझी ही दुसरी पोळी देखील लाटून झालेली आहे. आता वरच्या बाजूने मी आपण जी तयार केलेली पेस्ट आहे ती बोटांच्या साहाय्याने पोळीच्या सर्व बाजूनी पसरून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे वरच्या बाजूने व्यवस्थित सर्व बाजूना अगदी कडा देखील आपल्याला सोडायच्या नाही. पेस्ट लावून झाल्यानंतर आपण तयार केलेले सारण आहे ते मध्यभागी आपण भरायचे आहे. सारण भरताना बिलकुल यामध्ये कंजूसी करायची नाही. आपण जेव्हा ह्या सारणासाठी जी कोथिंबीर घेतो ती कोथिंबीर जास्त जाड पानांची घ्यायची नाही. बारीक पानांची जी कोथिंबीर असते ती थोडी गावठी असते, त्यामुळे तिची चव ही खूप छान असते. म्हणून तुम्ही कोथिंबीर घेण्यासाठी मार्केटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि ह्या ज्या लहान सहान गोष्टी असतात त्या पदार्थांची चव आणखी वाढवतात. आता सारण भरून झाल्यानंतर आपल्या ह्या कडा देखील आपण फोल्ड करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता, हे जे आपण फोल्ड मारतो ते अगदी जे पुडी असते त्या पुडीप्रमाणे आपण ही फोल्ड करत आहोत. म्हणूनच बहुतेक या सांबर वडीला पुडाची वडी देखील म्हणतात. इथे आपली ही दुसरी सांबर वडी देखील तयार झालेली आहे. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. इथे मी या सर्व सांबर वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे माझ्या 8 सांबर वड्या बनल्या आहेत. आता सांबर वडी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून हलके असे तेल गरम करूनच त्यामध्ये सांबर वडी सोडायची आहेत. तेल जास्त आपल्याला गरम करून घ्यायचे नाही. हे बघा, इतपत आपल्याला हे तेल गरम हवे आहे. आता एका बाजूने आपल्याला मिनिटभर वडी तळल्यानंतर दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, वड्यांचा रंग बदललेला आहे. हलका असा सोनेरी रंग आला की आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत. आता या वड्या जास्त तेलकट होऊ नयेत म्हणून काय करायचे आहे, आपण ज्या वेळेला पिठामध्ये तेलाचे मोहन घातले त्यावेळेला तेल घालताना आपल्याला योग्य तेच प्रमाण घ्यायचे आहे. जास्त तेल घातले की या ज्या वड्या आहेत ते जास्त तेलकट होतात. शिवाय पीठ मळताना आपण जे पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे, आपल्याला पीठ मळताना ते जास्त सैलसर मळायचे नाही, थोडे घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या या ज्या वड्या आहेत त्या बिलकुल तेलकट होणार नाही. आणि वड्या लवकर नरम पडू नये यासाठी आपण ज्या वेळेला सारण तयार करणार आहोत त्यावेळेला आपल्याला सारणामध्ये ओलसर कोथिंबीर घालायची नाही. पूर्णपणे आपल्याला कोथिंबीर सुकवून नंतरच त्यामध्ये सारणामध्ये घालायची आहे. इथे आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत आणि सारणापैकी बघू शकता इतके हे सारण शिल्लक राहिले आहेत. मात्र आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे त्यापासून आपल्या संपूर्ण ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. नागपूरची स्पेशालिटी असलेली ही सांबर वडी आपण बनवलेली आहे. तुम्ही सांबर वडीचा रंग बघू शकता, मस्त असा सोनेरी रंग याला आले, छान खरपूस असे तळल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या सांबर वडी मी कढीसोबत सर्व करणार आहे. आतमधून बघा, भरपूर असं याच्यामध्ये स्टफिंग आहे. वरून मस्त खुसखुशीत आणि आतमधून आंबट गोड आणि तिखट चवीची ही सांबर वडी मी कढीसोबत सर्व केलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही सांबर वडी सॉससोबत देखील खाऊ शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी नागपूरची स्पेशालिटी असलेली ही सांबर वडी कशा पद्धतीने पारंपरिक आणि परफेक्ट होऊ शकते हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आशा करते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. नमस्कार.